मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर एबीपी माझाकडे काय नेमकं या भेटीमध्ये झालं ते व्यक्त केलं। मुख्यमंत्र्यांना बोलतं केलं आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी। महाराष्ट्रामध्ये तुरीचा प्रश्न सध्या गाजत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये आहेत। त्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची देखील भेट घेतली आहे। सर, तुरीच्या प्रश्नासंदर्भात नेमकं काय आश्वासन मिळते आणि कसा तोडगा निघणार आहे? केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंगजी यांना आम्ही विनंती केली होती की महाराष्ट्रामधलं तुरीचं रेकॉर्ड उत्पादन पाहता आम्हाला 2 लाख टन तूर अधिक खरेदी करण्याची परवानगी केंद्र सरकारने द्यावी आणि ती किमान 31 मे पर्यंत आम्हाला खरेदी करू द्यावी। तर आज त्यांनी 31 मे पर्यंत खरेदी करू देण्याकरता मान्यता दिलेली आहे। त्यासोबत त्यांनी अजून 1 लाख टन खरेदी करण्याकरता मान्यता दिली आहे। पण आमची जी 2 लाख टनाची मागणी होती त्यातली उरलेली अजून 1 लाख टन जी मी आता त्यांना विनंती केली तर ती त्यांनी तत्वतः मान्य केलं। त्यांनी सांगितलं की 1 लाख टनाची खरेदी तुम्ही करा, त्यानंतर परिस्थिती पाहून आम्ही त्यालाही मान्यता देऊ। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात ही खरेदी जी काही आहे ती आम्ही करतो आहोत आणि ही खरेदी याकरता महत्त्वाची आहे की यापूर्वीच्या सरकारमध्ये, आघाडीच्या सरकारमध्ये किंवा UPAच्या सरकारमध्ये अशाच प्रकारची योजना त्यांनी घोषित केली असताना 15 मार्चला सगळे सेंटर बंद करण्यात आले आणि 13 लाख टन तुरीचं उत्पादन असताना केवळ 20,000 टन त्यांनी तूर खरेदी केली होती आणि आत्तापर्यंत आमच्या सरकारने 5.5 लाख टन तर खरेदी केलेलीच आहे। पण मला असं वाटतं की 6 लाख टनाच्या वर ही सगळी तूर खरेदी जाईल। त्याच्यामुळे एक रेकॉर्ड खरेदी राज्य सरकार करते आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्याच्या पूर्ण पाठीशी आहे, हेच यातनं दिसतं आहे आणि मला खरोखर माननीय केंद्रीय मंत्र्यांचा आभार मानायचा आहे। सर, मागच्या वेळी जेव्हा हा या संदर्भातला GR काढलेला होता त्याच्यामध्ये जे व्यापारी या निर्णयाचा फायदा घेऊ पाहत आहेत शेतकऱ्याच्या नावाखाली, त्यांच्यासाठी एक स्पेशल तरतूद तुम्ही त्याच्यात हे केली होती, त्यांच्यावरही नजर ठेवण्यात येईल। यावेळी देखील तशीच तरतूद असणार आहे? निश्चितपणे ती तरतूद राहणारच आहे, कारण शेतकऱ्याकरता हा विषय आपण करतोय। शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळावे हा आपला प्रयत्न आहे। पण शेतकऱ्याच्या नावाने जर व्यापारी तूर टाकणार असतील तर त्यांच्यावर पूर्णपणे आमची नजर असणार आहे। त्यामुळे आम्ही साधारणपणे ॲव्हरेज प्रोडक्टिव्हिटीचा विचार केलेला आहे। एका शेतकऱ्याचं जमीन किती आणि ॲव्हरेज प्रोडक्टिव्हिटी किती आहे त्याच्या आसपास जर त्याची तूर असली तर ती त्याची समजली पाहिजे आणि जर त्याच्याकडे जमीन आणि प्रोडक्टिव्हिटी याचा हिशोब न लागता त्याच्या 5 पट आणि 10 पट जर तो तूर टाकत असेल तर त्या शेतकऱ्याच्या नावाने किंवा त्याच्या सातबाऱ्यावर व्यापारी तूर टाकतोय अशा प्रकारची शंका येणं हे साहजिक आहे आणि म्हणून तशा प्रकारची काळजी घेण्यात